भाजपचा पराभव करण्यासाठी. कारण राज ठाकरे भाजपाच्या कोणत्याही गटात किंवा गोटात नाहीत, उद्धव ठाकरे नाहीत, आम्ही दोघे एकत्र आहोत. आमची भूमिका स्पष्ट आहे, भाजपचा पराभव करायचा आहे. पण अजित पवार हे भाजपचा पराभव कसा करतील, एकनाथ शिंदे भाजपचा पराभव कसा करतील, लगेच तुरुंगात जातील. हे तो विचार जरी मनामध्ये आणला आम्ही तुमच्या विरुद्ध उभे राहू, हे अमित शहाचे पक्ष आहेत. सातत्याने विरोध केला जातोय. धनंजय मुंडे दिल्लीत जाऊन अमित शहाना भेटतात, मात्र महायुतीच्या ज्या इथे बैठका होतात तिथे नवाब मलिकांचा विरोध केला जातो. नाही, नवाब मलिक हा विषय त्यांचा अंतर्गत विषय. प्रताप सरनाईक म्हणाले की जर भाजप शिवसेनेची युती झाली नसती तर आमच्यातले अनेक नेते बाहेर फुटले असते, असं त्यांनी जाहीररित्या हे विधान केलेलं, वक्तव्य केलं. बरोबर आहे. भारतीय जनता पक्ष हा एकनाथ शिंदेचा पक्ष पूर्णपणे गिळणार आहे, आता नाही तर उद्या. पण विधानसभा निवडणुकांच्या आधी एकनाथ शिंदे यांचा पक्ष हा अस्तित्वात असेल की नाही याच्याविषयी माझ्या मनात पहिल्यापासून शंका आहे. नाही रावसाहेब, हे तुम्हाला तरी पटतं का? कारण इतक्या वर्षाचं राजकारण तुम्हीही बघितलं आहे, शरद पवारांना तुम्हीही स्वतः फार जवळून ओळखता. पवारांनी अजित पवारांशी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये युती करणं तुम्हाला कितपत पटतं? जेव्हा नाही, असं आहे की अजित पवारांशी युती करणं म्हणजे भाजपशी हातमिळवणी करणं असं मी मानतो. अजित पवार हे भाजपचे हस्तक आहेत, त्यांच्याबरोबर कोणत्याही प्रकारची युती करणं हे माझ्या आकलनाप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे हात बळकट करण्यासारखं आहे. कारण अजित पवार हे काही झालं तरी अमित शहा आणि भारतीय जनता पक्षाच्याच पाठीशी उभे राहतील. ही त्यांची व्यक्तिगत मजबुरी आहे, त्यांच्या कुटुंबाची मजबुरी आहे. फार मोठ्या तात्विक विचाराने गेलेले नाहीत, ते स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची कातडी वाचवण्यासाठी गेलेले आहे. पण तुम्ही आज शरद पवारांना भेटता आहात, काय नेमकं कारण आहे की ही युती होते त्या संदर्भात? अनेक विषयांवर चर्चा होईल. बरेच दिवस त्यांना भेटलो आणि आजारपणात ते सातत्यानं मला फोन करत होते, चौकशी करत होते. पण हे जे विषय आहेत या विषयावर मला नक्कीच त्यांच्याशी चर्चा करायला आवडेल. मुंबईत शरद पवारांचा पक्ष सोबत येतो, कारण कालही बैठक झाली त्यात ते सकारात्मक आहेत, ठाकरे बंधू नक्कीच आहेत. आम्ही त्याच्याविषयी नक्की विचार करू. पण आता नाशिक असेल, पुणे असेल, अनेक ठिकाणी आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. कदाचित ठाण्यामध्ये होईल, नाशिकमध्ये काल त्यांच्या पक्षाशी चर्चा झालेली आहे. त्यांच्या स्थानिक नेते आमच्या लोकांशी चर्चा करत होते. आमची काही अडचण नाही आहे. महाविकास आघाडी म्हणून मनसेला पण लढणार तर आहेत, पण तिथे मनसेला सुद्धा सोबत घेणार आहे. मूळ युती नाशिकला शिवसेना म्हणजे आमची शिवसेना आणि मनसेचीच आहे. दोघांमध्ये चर्चा सुरू आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना. त्यानंतर काल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांचे त्यांचे नेते येऊन सहभागी झाले. काँग्रेस पक्षाकडून संदेश होता की आम्हालाही सहभागी करून द्या. त्याच्यामुळे आमचे स्थानिक नेतृत्व जे आहे ते त्याच्यावर चर्चा करतायत एकमेकांशी. महापौर कोणाचा होणार, मनसेचा का शिवसेनेचा? आपल्या त्याबाबत काय ना वेळ आहे ना अजून. महापौर पदाचा विचार कशा करतात? महापौर हा शिवसेना आणि मनसे आघाडीचाच होणार, ठाकरे बंधूंचाच होणार, आणि तो अस्सल मराठी होणार, आणि तो शिवसैनिक होणार. ठाकरे बंधू युतीचं काही काल फायनल झालं का? कारण तुम्ही म्हणालात आजची अंतिम बैठक असेल आणि मूर्त स्वरूप होईल. काल उशिरापर्यंत चर्चा संपली असणार, आता कळेल मला. अधिकृत घोषणा कधी होईल? होईल आता एकदम. शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार मंगेश कुडाळकर यांनी निधीचा गैरवापर केल्यामुळे महाराष्ट्रातला गंभीर विषय आहे. एका शेतकऱ्याला कर्जफेडीसाठी आपली किडनी विकावी लागते. हे अत्यंत गंभीर प्रकार महाराष्ट्रात उघडकीस आले.